परतीच्या पावसामुळे रात्री वृद्ध महिलेच्या घरात शिरले पाणी, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान। नवापूर तालुक्यातील बहुतांश भागात काल गुरुवारी रात्री विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। यावेळी सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर बहुतांश ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतातल्या पिकांना देखील फटका बसलाय। जिल्ह्यात हवामान विभागाने 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता। नवापूर तालुक्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास सलग 2 तास पाऊस धो-धो बरसला, त्यामुळे नदी नाले व गटारी ओसंडून वाहत होते। विसरवाडीत रस्त्यावर गल्लीबोळात गुडघाभर पाणी वाहत होते। रक्षक हनुमान मंदिर परिसरातील गल्लीत 60-70 वर्ष जुने असलेले कौलारू कुडाच्या घरात पुरजाबाई बापची गावीत ही वृद्ध महिला एकटीच राहत असल्याने घरात गुडघाभर पावसाचं पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह कपडे, अंथरुणाचे साहित्य, धान्य, भांडी व इतर साहित्य पाण्यात भिजल्याने या वृद्ध महिलेचं मोठं नुकसान झालंय। तसेच घरातील गुडघ्याभर पाण्यामध्ये भांडी व इतर साहित्य तरंगत होते। यावेळी वृद्ध महिला रात्रीचे जेवण करत असताना अचानक पाणी घरात शिरल्याने काय करावे ते सुचत नव्हते, त्यामुळे अर्धवट सोडून खाटेवरच बसून राहिली होती। त्यावेळी शेजारी असलेले मनोज गावित व इतर रहिवाशींनी आजीला घरातील गुडघ्याभर पाण्यातून सुखरूप बाहेर काढले। गो में पाइप गोरायचे आहे हाँ का आणि आम्ही गो में बाटो धान्य वेरी नुकसान उपजो वेरी ने फड़के बीज गई है ना आँखों गोदड़े पालंगा खौले है जे ते ताख बीज गई आणि खायनू खायना का नाही दा बोली आँखों बीज गई हां भाऊ नाव सांगा। मी बबलू गावित। काय झालं इकडं रात्री? इथं हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये मागे पाणी जास्त पडला विसरवाडीमध्ये। परवा पण पडला होता, आज पण जास्त पडला आहे। तर आमचे हे आधी आहे पुरजाबाई बापजी गावित म्हणून, यांचं घर 70 किंवा 60 वर्षापूर्वीचं आहे। त्यांचं घर लहान आहे, पण तिथं गटर वगैरेची व्यवस्था नाही ना, तर त्याच्यामुळे पूर्ण पाणी यांच्या घरात शिरलंय। आणि आम्ही पूर्ण हे गल्लीवाले धावून गेले। हे आमचे कालूभाऊ, यांना पण मी घेऊन गेले। इतका पाऊस पडत होता, आधी अक्षरशः जेमतेम होते। आम्ही त्यांना उतरून बाहेर काढलंय। घरात कोण कोण राहतं? एकटी राहते आजीबाई। आजीला कळलं नव्हतं पाऊस चालू होता असं? काहीच नाही कळलं त्यांना, कारण त्यांनी दार पण लावून घेतलं होतं। आम्ही दरवाजा टोकले, पाणी त्यांच्या घरात गुडघ्यापर्यंत होतं। हो, आता तर कमी झाला पावसामुळे। त्यांच्या घरामध्ये बघून घ्या, पूर्ण नासधूस झाली। काय काय नुकसान झालंय? पूर्ण अनाज पण गेला, सगळं गेलं। भांडे कोंडे बी वाहत आहे त्यांच्या घरात। हे पहिली वेळ आहे विसरवाडीमध्ये कोणी। आणि मला जसं माहिती पडलं, मी पळत गेलो। मग गल्लीचे माणसांना घेतलं आणि त्यांना उचललं। तिथून आम्ही दरवाजा ठोकून त्यांना बाहेर काढलं आणि या कालूबावच्या घरात येऊन ठेवलंय मी। यावेळी या परिसरात सांडपाणी निघण्यासाठी गटार तसेच पावसाचे पाणी निघण्यासाठी मार्ग नसल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात सांडपाणी निघण्यास गटारींची व्यवस्था करावी, जेणेकरून अशी परिस्थिती उद्भवणार नाही। तसेच काल रात्री झालेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे तालुका प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावे। तालुक्यात शेतकऱ्यांसह अनेकांचे नुकसानीचा आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांसह शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी।